नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज लातूर DCC बँक भरती 2026साठी बघा, जे की आपल्या मित्रांनो दोन आवडते पद शिपाई व लिपिक या दोन पदांसाठी आपण आज प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, आपण या आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कालच्या प्रमाणे मित्रांनो बघा बँकिंगवरचे बघा जे की 35 प्रश्न या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। म्हणून आपला आजचा जो काही हा संपूर्ण भाग प्रश्नपत्रिका आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच या ठिकाणी सबस्क्राईब पण करून घ्या। ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही मागला जर या ठिकाणी कालचा जर एक या ठिकाणी भाग पाहिला नसेल, त्या भागाची लिंक खाली बघा मित्रांनो, मी तुम्हाला बघा की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देतो। लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि मित्रांनो बघा आपला जो मागला एक भाग आहे अवश्य पाहून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा आता, A.D. गोरबाला समितीने कोणत्या बँकेच्या स्थापनेची शिफारस केली होती? तर मित्रांनो बघा, A.D. गोरबाला ही जी मित्रांनो समिती आहे ही बघा जी की क्रमांक मित्रांनो SBI बँकेच्या स्थापनेची बघा जी की मित्रांनो शिफारस केली होती। ओके, पुढे आता दुसरा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं मुख्यालय हे बघा जी की क्रमांक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे। ओके, पुढे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे बघा जे की क्रमांक अरविंद पनगारिया हे होते। ओके, लक्षात ठेवा। आता पुढे, देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, देशातील जे बघा लोकांचं मित्रांनो राहणीमान आहे हे बघा जे की दरडोई उत्पन्नावर मित्रांनो ठरवलं जातं। ओके, लक्षात असू द्या। पुढे आता बघा, चलनाच्या अवमूल्यनामुळे डॅश डॅश। तर मित्रांनो बघा, चलनाच्या अवमूल्यनामुळे बघा जी की क्रमांक मित्रांनो निर्यात या ठिकाणी वाढतं। ओके, तर बघा मित्रांनो जी की बघा क्रमांक निर्यात वाढते आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे 6वा प्रश्न बघा, बिटकॉइन ही कोणत्या प्रकारची मुद्रा आहे? तर मित्रांनो बघा, बिटकॉइन ही जी मित्रांनो मुद्रा आहे ही बघा जी की क्रमांक क्रिप्टोकरन्सी मित्रांनो बघा या प्रकारची जी की मुद्रा आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढे आता, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? तर मित्रांनो बघा, यापैकी क्रेडिट कार्ड ही जी मित्रांनो बघा आर्थिक मित्रांनो साधन आहे मित्रांनो, या साधनाचा निर्देश हा बघा जी की मित्रांनो प्लास्टिक मनी या ठिकाणी बघा जी की प्लास्टिक मनी म्हणून मित्रांनो केला जातो। ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक क्रेडिट कार्ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे। ओके, पुढे मित्रांनो बघा, महत्त्वाची बात म्हणजे काय तर तुम्हाला एक सांगतो, लातूर DCC बँकेतील शिपाई व लिपिकचा पेपर पहिल्या प्रयत्नात पास करण्यासाठी बघा आपला मित्रांनो 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करायचे आहे। बघा, स्क्रीनशॉट शेअर केला गेला अवघ्या 1 मिनिटात मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत। ओके, म्हणून लगेच बाय करून घ्या, वेळ लावू नका। फक्त मित्रांनो आपल्याकडे 24 तासाचं बघा जी की मित्रांनो वेळ आपल्याकडे बघा जी की शिल्लक राहिलेला आहे, आणि म्हणून जर तुम्हाला समजा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो आपला महाठोकळा बघा जी की अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो बघा, आपल्या या महाठोकळ्यात बघा मागं जे काय मित्रांनो DCC बँकेला बघा PYQ आहेत मित्रांनो, बँकेमध्ये आलेले प्रिव्हियस क्वेश्चनचे ते संपूर्ण PYQ मित्रांनो आम्ही या बघा जी की आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा की समाविष्ट केलेली आहेत। म्हणून लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या। जर तुम्ही आपला महाठोकळा खरेदी केला तर मित्रांनो 100% तुमचं सिलेक्शन आहे मित्रांनो फक्त आणि फक्त या आपल्या महाठोकळ्याच्या मार्फत येऊन जाईल। म्हणून वेळ लावू नका, शेवटचे 24 तास उरलेले आहेत मित्रांनो, 24 तासात अवश्य आपला फायदा महाठोकळ्याचा घेऊन टाका। ओके, पुढे आता, बोकारो झारखंड मित्रांनो बघा, बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? तर मित्रांनो बघा, ते म्हणजे जी की बघा क्रमांक रशिया या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे आता, सेज सेज बघा डॅश डॅशच्या विकासाशी संबंधित आहे। तर मित्रांनो बघा, सेज हे कशाच्या विकासाशी संबंधित आहे? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो उद्योगधंदे बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे। ओके, लक्षात ठेवा। आता, चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, चलनवाढीमुळे बघा जी की या ठिकाणी कोणाला फायदा होत असतो? तर बघा जी की ऋणकोला मित्रांनो बघा ठिकाणी जी की चलनवाढीमुळे मित्रांनो फायदा होत असतो। ओके, लक्षात ठेवा। पुढे आता बघा,
निर्धारित केलेले थकबाकीदार जे कर्ज मिळवताना गहाण ठेवलेल्या मालमत्तेची बँकेला माहिती न देता परस्पर विल्हेवाट लावतात त्यांना काय म्हटले जाते? तर पीसफुल डिफॉल्टर्स मित्रांनो बघायचे की असं त्यांना या ठिकाणी म्हटलं जातं. पुढे ATM सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? तर मित्रांनो बघा HSBC ही मित्रांनो बँक बघायची की ATM ही सुविधा सुरू करणारी आपल्या मित्रांनो भारतातली पहिली बँक आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे आतापर्यंत किती वेळा भारतात रुपयाचे अवमूल्यन केले गेले? तर बघा उत्तर आहे मित्रांनो 3 वेळा. ओके, लक्षात ठेवा. पुढे केंद्रीय सांख्यिकी संस्थेचं मुख्यालय कोठे आहे? दिल्ली. लक्षात ठेवा. पुढे जागतिक आर्थिक मंचाची स्थापना कधी केली गेली? तर मित्रांनो जागतिक आर्थिक मंचाची स्थापना ही बघा जी की बघा 1971 या वर्षी मित्रांनो केली गेली. ओके, पुढे भारतीय सांख्यिकी संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर मित्रांनो बघा PC महालबोनिस बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रिझर्व्ह बँकेने कोणत्या देशाचे मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहिले आहे? तर पाकिस्तान व म्यानमार आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. RBIच्या चिन्हांमध्ये कशाचे चित्र आहे? तर बघा नारळाचे झाड व वाघ मित्रांनो बघा की यांचं चित्र आहे. ओके, पुढे प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार झाली? M नरसिंहन समिती. लक्षात ठेवायचं आहे. दिनार हे चलन कोणत्या देशाचे आहे? तर मित्रांनो इराक व कुवेत या दोन देशाचं हे बघा जे की चलन आहे. एक्झिम या बघा मित्रांनो एक्झिम या बँकेचं मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो बघा एक्झिम या बँकेचे जे मित्रांनो बघा मुख्यालय आहे ते बघा जे की उत्तर मुंबई या ठिकाणी आहे. भारतात नोटा छापण्याचे शाही कोणत्या देशातून आयात केली जाते? तर मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये नोटा छापण्यासाठी जी शाही लागते ही शाही बघा जी की उत्तर मित्रांनो स्वित्झर्लंड बघा की या मित्रांनो देशातून आणली जाते. ओके, लक्षात ठेवा. उत्तर बघा जी की स्वित्झर्लंड मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. खार जमीन संशोधन केंद्र कोठे आहे? तर मित्रांनो खार जमीन संशोधन केंद्र हे बघा जे की उत्तर पनवेल मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ओके, पुढे आता चलनवाढीचा दर 3 ते 7% असेल तर त्याला कोणती चलनवाढ म्हटली जाते? तर ही आहे बघा जी की मित्रांनो चालणारी चलनवाढ. ओके, लक्षात ठेवा. आता पुन्हा चलनवाढीचा दर 3% पेक्षा कमी असेल तर त्याला कोणती चलनवाढ म्हटली जाते? ही असते रांगणारी चलनवाढ. पुन्हा चलनवाढीचा दर 10 ते 20% दरम्यान असेल तर त्यांना कोणती चलनवाढ म्हणतात? तर ती म्हणजे बघा जी की उत्तर मित्रांनो पळणारी चलनवाढ असते. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता पुन्हा पॅन क्रमांक किती अंकी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा पॅनचा जो मित्रांनो क्रमांक आहे तो किती अंकी असतो? तर बघा जी की उत्तर आहे 10 अंकी. ओके, लक्षात ठेवा. RBIची एकूण किती क्षेत्रीय कार्यालये आहेत? तर बघा जी की मित्रांनो उत्तर आहे 20. लक्षात ठेवा. पुढे मौद्रिक धोरण कोण तयार करते? तर मित्रांनो बघा मौद्रिक धोरण हे बघा जी की आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तयार करत असते RBI. ओके, लक्षात ठेवा. पुढे कल्याणकारी धोरणाचे जनक कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर. ओके, पुढे आता प्लॅनड इकॉनॉमी फॉर इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? M विश्वेश्वरय्या यांनी बघा जी की लिहिलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात केली गेली? उत्तर आहे पहिली पंचवार्षिक योजना. पुढे कुक्कुटपालन व्यवसाय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्राथमिक क्षेत्र. लक्षात ठेवा. ICICची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? तर उत्तर आहे मित्रांनो बघा पहिल्या आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ओके, आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो मित्रांनो RBIची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी आपला जर समजा या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा जो काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आत्ताच्या आत्ता शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.